अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 मधील सरकारी रुग्णालय परिसरात अनेक दिवसांपासून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत होत्या। नाल्यांमधील कचरा बाहेर काढून बाजूला साचून राहिला होता, मात्र तो उचलण्याकरिता महापालिकेची यंत्रणा निष्क्रिय दिसत होती। या अस्वच्छतेचा थेट परिणाम रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र होते। या गंभीर प्रश्नावर सिटी न्यूजने आवाज उठवला आणि बातमी प्रसारित केली। जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 अंतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डफरीन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांमध्ये घाण साचलेली होती। नाल्या पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत होते। नाल्यांमधून काढलेला कचरा नाल्यांच्या कडेला ढिगाऱ्यांमध्ये साचून राहिलेला होता, ज्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते। रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता। स्वच्छतेच्या या बोजवाऱ्यामुळे शहराच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। सिटी न्यूजने या समस्येची गंभीर दखल घेत सविस्तर वृत्त प्रसारित केलेत। बातमीचा परिणाम त्वरित दिसून आला। प्रभाग क्रमांक 7 चे आरोग्य निरीक्षक धनीराम कलोसे यांनी तातडीने कारवाई करत सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण केलेत। जेट मशीनच्या सहाय्याने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आणि नाल्यांमधील कचरा पूर्णपणे उचलण्यात आला। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्वच्छतेबाबत प्रशासनाने तत्परता दाखवली तर अशा समस्या सहज सोडवता येतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून प्रशासनाने घेतलेली तातडीची दखल कौतुकास्पद आहे। मात्र अशीच जबाबदारी आणि सातत्य जर प्रत्येक वेळी दिसले तर अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास वेळ लागणार नाही।